हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडता गाजरचा हलवा। तर हिवाळ्यात मार्केटमध्ये गाजर पहा मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात आणि छान आणि फ्रेश गाजर आता आपल्याला मिळतात। मग असे सुंदर छान गुलाबी गाजर पाहिल्यावर गाजरचा हलवा बनवायचा मोह तर आपल्या गृहिणींना टाळता येत नाही। तर म्हणून मीही आज बनवणार आहे गाजरचा हलवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर घेतलेले आहेत इथे 1 किलो गाजर वजनी प्रमाणात। गाजर स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि त्याची जी वरची साल आहे ती काढून मग त्याला किसून घेणार आहे। तर इथे मी किसणीवरच गाजर किसून घेतले। तुम्ही हवे असल्यास छोटे छोटे पीस करून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंडही करून घेऊ शकता, जेणेकरून थोडी मेहनत वाचते। दोन्ही प्रोसेसमध्ये हलवा हा छानच बनतो। तर पातेले गॅसवर गरम करत ठेवले आहे। त्याच्यात जवळजवळ 3 चमचे तूप घेतले आहे। तर ह्या तुपावर ह्या किसलेले गाजर आहे ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। पहिल्या लगेचच झाकण आपण ठेवायचे नाही आहे पातेल्यावर। पहिली 1-2 मिनिटं हे आपण चमच्यानेच ढवळत तुपात ते छान परतून घेऊया, कारण जेणेकरून गाजराच्या किसांना आहे ते तूप व्यवस्थित छान स्प्रेड होईल आणि आपला हलवा टेस्टी बनेल। आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून 1-3 मिनिटं वाफ करून घ्यायची आहे, कारण मग बघा गाजराला जे नॅचरली पाणी असतं ते सुटायला सुरुवात होतं आणि मग गाजर आळायलाही थोडं सुरू होतं। तर या स्टेजला आता गाजर आपल्याला म्हणजे अजून छान शिजलं पाहिजे। तर आपण ह्यात दूध घेणार आहोत। तर इथे घेतलेलं आहे पाव लिटर दूध। 1 किलो गाजरांसाठी पाव लिटर दूध इनफ आहे। तर आता हे दूध घालून पुन्हा ते छान चमच्याने एकदम ढवळून घेऊया व्यवस्थित। चमच्याने असं ढवळत राहिल्यामुळे कसं होईल की हलवा जरा पटकन शिजायला मदत होईल। तर आता ह्याला आपण झाकण ठेवून 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे, कारण दूध आणि जे गाजराचं नॅचरल पाणी आहे त्यात तो गाजर आपलं शिजण्याची प्रोसेस असते ती फास्ट सुरू होते। तर पहा दूधही आता जवळजवळ आळलेलं आहे आणि गाजरही थोडे शिजलेले आहे छान। तुम्हाला जवळूनही दाखवते। आता आपण ह्यात घालणार आहोत साखर। तर इथे 1 कप वजनी प्रमाणे 250 ग्राम साखर घेतलेली आहे। म्हणजे 1 किलो गाजरासाठी 250 ग्राम साखर भरपूर आहे, पण तुम्हाला जर थोडं अजून गोड लागत असेल तर तुम्ही पाव वाटी किंवा पाव कप साखर अजून घेऊ शकता, कारण गाजरही बाय नॅचरली गोड असतं। तर त्याच्यामुळे एवढी साखर तरी हलव्यासाठी इनफ आहे। तर पुन्हा साखरही व्यवस्थित ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून 10 मिनिटं आता आपण झाकण अजिबात उघडणार नाही आहे। 10 मिनिटानंतर झाकण काढायचे आहे, पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। आता गाजर हा जवळजवळ आपला शिजलेला आहे गाजराचा हलवा। तर आता इथे गाजराचा हलवा शिजतो आहे, तर इथे आपल्याला मिक्स करणार आहोत आपण ड्रायफ्रूट। पण ड्रायफ्रूट आहे ते मी डायरेक्ट न टाकता ड्रायफ्रूट मी तुपावर थोडेसे भाजून घेणार आहे। अगदी 1 मिनिटं 1 ते 2 मिनिटं छान तुपावर भाजून मग ते आपण हलव्यामध्ये मिक्स करायचे, जेणेकरून त्याची टेस्ट आहे हलव्यामध्ये अजून छान येते। तुम्ही हवं तर हलवा म्हणजे गाजर शिजतानाही डायरेक्ट ड्रायफ्रूट टाकू शकता, किंवा ही प्रोसेस केला तर ह्याच्यातही खूप मस्त अशी टेस्ट येते। तर आता हे सर्व ड्रायफ्रूट हलव्यामध्ये काढून घेऊयात, पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता जवळजवळ 80% हलवा शिजलेला आहे, पण एक झाकण ठेवून आणखीन 5 मिनिटंच आपण आता ह्याला शिजवणार आहोत आणि बस आपला गाजरचा हलवा रेडी आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। मी ह्याच्यात वेलची पावडरही एंडला मिक्स केली होती, तर तो व्हिडिओ स्किप झालेला, पण तुम्ही प्लीज त्यात वेलची पावडर घालायला विसरू नका, त्याने आणखीन एवढा छान सुगंध येतो ना। आता जेवढा छान सुगंध येतो आहे गाजरच्या हलव्याचा, तर आता हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे रूम टेम्परेचरवर। आणि मग हवं तर आपण डब्यामध्ये स्टोअर करून तो फ्रीजमध्ये अगदी 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो। आणि बऱ्याच जणांना थंड हलवाही खाण्यासाठी आवडतो, तर बऱ्याच जणांना अगदी नॉर्मल किंवा गरम गरम हलवाही खायला आवडतो। तुम्हाला कसा आवडतो हलवा, थंडगार की नॉर्मल टेम्परेचरवर? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तर हलवा थंड झालेला आहे, मस्त असा गाजरचा हलवा आपण सर्व करूया आणि त्याचा आस्वाद घेऊया। तर मग आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या छान छान कमेंटने मलाही प्रोत्साहन मिळते की तुमच्यासाठी मी छान छान व्हिडिओ घेऊन येऊ। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।